SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय होता, आपल्याला माहीतच आहे की ऑटो LPG ची जी कमतरता झालेली आहे आणि 35 ते 40 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। या वाढमुळे आणि कमतरतेमुळे रिक्षा चालकांचे हाल होत आहे। रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यांची चुला बंद पडलेली आहे। आणि या ज्वलनशील मुद्दा घेऊन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आज माननीय उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेबांना निवेदन दिले आणि तसेच आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की शुक्रवारी 3 वाजता मीटिंग घेऊन यावर काय तोडगा काढता येते याविषयी मीटिंग घेणार आहे। सर्वप्रथम इराण आणि अमेरिकाचे जे युद्ध आहे त्या युद्धाची जे वस्तुस्थिती आहे त्याला धरून जे LPG पंप चालक हे मनमानी लुटत आहे आणि मनमानी तरीक्याने आपले दर वाढ केलेली आहे। त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम महासंघातर्फे जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर हे दर कमी करण्यात आले नाही किंवा आम्ही जे 7 मागण्या करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये सर्व LPG पंपाची तत्काळ चौकशी करण्यात यावी आणि LPG दर निश्चित करून सर्व पंपावर एक समान दर असायला पाहिजे। का म्हणजे आपण बघितलं असेल सोलापुरात वेगवेगळे पंपावर वेगवेगळे दर केलेले, कुठं 82, कुठं 85, कुठं 87 या प्रकारे। तर सर्व LPG पंपावर समान दर असायला पाहिजे आणि LPG इंधनाचा जे तुटवडा झालेला आहे ते सुरळीत करून सर्व रिक्षा चालकांना नियमित LPG मिळावं असे नियोजन करण्यात यावे आणि त्याचबरोबर जे उपाययोजना करण्यात आलेली LPG पंपाविषयी ते आपण लवकरात लवकर करावे। का म्हणजे आज रिक्षा चालकांची परिस्थिती दैनंदिन खराब होत चाललेली आहे। एक दिवस गेले की त्यांची हालत होत नाही। आज जवळपास सोलापूर शहरात 1000 पेक्षा जास्त रिक्षा बंद आहे आणि 1000 रिक्षा बंद असणे म्हणजे 1000 कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह बंद झालेला आहे, त्यांचे चुले बंद झालेले आहे। त्या विषय घेऊन आम्ही हे गंभीर विषय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दाखवून दिलेले की सोलापूरची गंभीर परिस्थिती झालेली आहे। जर लवकरात लवकर याविषयी जे पण मार्ग काढण्यात आले नाही तर येणारी परिस्थिती खूप बिकट होणार आहे। त्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने अल्टिमेटम दिलेला आहे की जर 1 ते 2 दिवसात या परिस्थिती आणि LPG पुरवठा सुरळीत करण्यात आले नाही तर सर्व जिल्ह्यातील रिक्षा बंद ठेवून आम्ही या कार्यालयात जमा करणार आहे। का म्हणजे आज आमच्या त्या रिक्षावर उदरनिर्वाह होत नाही, आम्हाला इंधन मिळत नाही, बँकवाले आम्हाला सतवत आहे आणि बाकीचीही कामं आमची पूर्णपणे ठप्प झालेली आहे। याचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की येणाऱ्या 2 दिवसात याविषयी जर सकारात्मक तोडगा निघाला नाही आणि सुरळीत LPG मिळालं नाही तर आम्ही